मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये महिपत अजूनही तेथे दामिनीजवळच बसलेला असतो. हा दामिनी आता कसला तरी विचार करत आपली केबिनमध्येच एरझऱ्या घालत असते. महिपत तिची खूप वेळ गंमत पाहतो आणि म्हणतो, बाई झाला का हो विचार करून? ते कोर्टामध्ये उद्या सगळं काही आपल्याच बाजूने होईल ना? त्यावेळी दामिनी म्हणते, प्रिया म्हणालीये खरं, सायकोलॉजिस्ट समोर सगळं ती व्यवस्थित बोललीये, पण आय डाऊट, कारण ती जरा ना फोनवर घाबरल्यासारखीच वाटत होती. आता उद्या अर्जुन आपल्यावर कोर्टामध्ये काहीतरी बॉम्ब टाकणार आहे आणि त्या अगोदरच तो आपल्याला डेफ्यूज करायला हवा. त्यावरती महिपत जरा घाबरतो आणि म्हणतो, हो हो, मलाही हेच म्हणायचंय, ते डेफ्यूजच करायला हवा. त्यावेळी दामिनी म्हणते, शिखरे जरा ना तुम्ही नीट विचार करा, अशी एखादी कोणती गोष्ट आहे का जी तुम्ही मला नाही सांगितली? अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असेल ना तरीही ती मिस करू नका, मला सांगा तुम्ही. हा महिपत विचार करतो आणि म्हणतो, नाही सांगितलंय ना सगळं, मी अगदी सगळं काही सांगितलंय. म्हणजे त्या थेरड्यावर हल्ला केला आणि तो फसला हे सुद्धा मी सांगितलंय. त्यावेळी दामिनी म्हणते, तो पराक्रम तुमचा आठवतोय मला. त्यावरती महिपत जरा चिडूनच म्हणतो, ते थेरडं ना पनवेलमधनं 4-5 दिवस गायब झालं होतं, नाहीतर सापडला असताना तिथेच मी त्याला खल्लास केला असता. त्यावेळी दामिनी आता लगेचच विचार करते आणि म्हणते, काय? 1 मिनिट, पाटील पनवेलमधनं 4-5 दिवस गायब झाले होते? मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावलीच कशी त्यांनी? महिपत म्हणतो, नसेलच लावली हजेरी. तेव्हा दामिनी लगेचच म्हणते, अहो पण हे महत्वाचं आहे ना शिखरे, आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असते, प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तुम्ही मला सांगत जा. आणि या एकाच गोष्टीवरनं ना आपण मधुभाऊंची बेल सुद्धा कॅन्सल करू शकतो. असं म्हणून